थेट तहसील कार्यालयाचाच लिलाव, प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक। लाखांदूर तालुक्यातील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात आली। मात्र शेतकऱ्यांना उन्हाळी धान्याचे चुकारे आणि खरीपातील अर्धा बोनस अद्यापही मिळालेला नाही। त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा द्यावा या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून थेट लाखांदूर तहसील कार्यालयाचाच लिलाव करण्यात आला। हा लिलाव फक्त 4100 रुपयात झाला। मागील खरीप हंगामात शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी करण्यात आली। या धान्याचा अर्धा बोनस सरकारने शेतकऱ्यांना दिला, मात्र उर्वरित बोनस अद्यापही मिळाला नाही। उन्हाळी धान्याचीही खरेदी करण्यात आली, त्याचेही चुकारे प्रलंबित आहेत। या विषयाला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाकडून अभिनव आंदोलन करण्यात आले। पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून चक्क तहसील कार्यालयाचाच लिलाव करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरीही उपस्थित होते। या लिलावात शेवटची बोली 4100 रुपये लावण्यात आली। या अनोख्या लिलाव आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच नाचक्की झाली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांवर तहसील कार्यालयाचा लिलाव करण्याची वेळ आल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे।